बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिची पाठराखण केली। प्रस्तुत प्रकरणातील मुलींना आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली। मी स्वतः एफआयआर वाचला, त्यात विशेष असं काहीच नाही। मी यापूर्वी सदर तरुणीला तुझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही असं सांगितलंय, पण या प्रकरणात तिनं जे सांगितलं त्यानुसार सर्व काही झालं असेल तर मी तिच्यासोबत प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने उभा राहीन असं ते म्हणाले। जलील यांनी यावेळी मंत्री संजय शिरसाट यांना आपण काडीचाही भाव देत नसल्याचं निक्षून सांगितलं। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर इथून अटक करण्यात आली। ती एमआयएमच्या एका स्थानिक नगरसेवकानं खरेदी केलेल्या घरात राहत होती। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणाचा संबंध थेट इम्तियाज जलील यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पत्रकारांनी जलील यांना छेडला असता आपण मंत्री संजय शिरसाट यांच्या आरोपांना काडीमात्र भाव देत नसल्याचं नमूद करत प्रस्तुत प्रकरणात आपण पोलिसांना सहकार्य करत असल्याचं स्पष्ट केलं। इम्तियाज जलील म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर ती व्यक्ती त्याच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध होईपर्यंत निर्दोष असते। हा कायद्याचा नियम आहे, म्हणजे माझ्यावर कोणीतरी आरोप केला तर मी दोषी किंवा गुन्हेगार ठरत नाही। अशा प्रकारचे आरोप होतच असतात, पण मला विश्वास आहे की या प्रकरणात नाशिक पोलीस नियमाप्रमाणे करतील। सदर तरुणीला किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कोर्टात जाऊन जामीन मागण्याचा अधिकार आहे, ही कायदेशीर तरतूद आहे। जामीन याचिका सेशन कोर्टात रिजेक्ट झाली तरी ही व्यक्ती दोषी ठरत नाही, त्याच्याकडे वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार असतो। श्रीलंकन एअरलाइन्सचे माजी सीईओ कपिला चंद्रसेना शुक्रवारी त्यांच्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासानुसार त्यांचा मृत्यू फाशी घेतल्याने झाला आहे। ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा 3 दिवसापूर्वीच त्यांना एअरबस विमान खरेदी घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मिळाला होता। पोलिसांनी सांगितले की चंद्रसेना यांचा मृतदेह त्यांच्या घरातून जप्त करण्यात आला। गुरुवारीच कोलंबोच्या मुख्य दंडाधिकाऱ्यांनी चंद्रसेना यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले होते। त्यांच्यावर न्यायालयाने ठरवलेल्या जामीन अटीचे उल्लंघन केल्याचा आरोप होता। चंद्रसेना यांना मंगळवारी जामीन मिळाला होता। मार्चमध्ये त्यांना भ्रष्टाचार प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते। अभियोजन पक्षाच्या मते चंद्रसेनाने एअरबस करारामध्ये कमिशन घेतले होते आणि लाचेची रक्कम त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती। ते 2011 ते 2015 दरम्यान श्रीलंकन एअरलाइन्सचे सीईओ होते। कोलंबो चीफ मॅजिस्ट्रेट कोर्टात अभियोजन पक्षाने दावा केला होता की चंद्रसेनाने माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांना 6 कोटी श्रीलंकन रुपयाची लाच दिल्याची कबुली दिली होती। अभियोजन पक्षानुसार ही रक्कम 2015 मध्ये 3 हप्त्यामध्ये देण्यात आली होती। मात्र त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की हे विधान दबावाखाली घेतले गेले होते। या प्रकरणात तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रियंकरा जयरत्ना यांच्यावरही लाचेत वाटा घेतल्याचा आरोप आहे। तपास यंत्रणांनुसार 2014 आणि 2017 मध्ये एअरबस विमान खरेदी करारामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता। चंद्रसेना आणि त्यांच्या पत्नीला पहिल्यांदा 2019 मध्ये अटक करण्यात आली होती। नंतर दोघेही जामिनावर सुटले होते। 2024 मध्ये नवीन भ्रष्टाचार विरोधी कायदे लागू झाल्यानंतर भ्रष्टाचार विरोधी आयोगाने हे प्रकरण पुन्हा सक्रिय केले। सेना दलातील महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कुंवर विजय शहा यांच्या अडचणी वाढत आहेत। शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात खटला चालवण्याची परवानगी देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल राज्य सरकारला फटकारलं। भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात म्हटलं, इनफ इज इनफ, आता आमच्या आदेशाचं पालन करा। सुनावणी दरम्यान जेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी मंत्र्यांचा बचाव करत म्हटलं की कदाचित त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि त्यांना महिला अधिकाऱ्यांची प्रशंसा करायची होती, तेव्हा सीजेआय सूर्यकांत यांनी ते पूर्णपणे फेटाळून लावले। ते म्हणाले, हे केवळ दुर्दैवी नाही तर अत्यंत दुर्दैवी होतं। एक राजकारणी म्हणून त्यांना महिला अधिकाऱ्यांची प्रशंसा कशी करावी हे चांगलंच माहिती आहे। कोर्टानं एसआयटीच्या स्टेटस रिपोर्टचा हवाला देत टिप्पणी केली की मंत्र्यांना अशा प्रकारच्या टिप्पण्या करायची सवय आहे। हा वाद गेल्या वर्षी भारताकडून पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सीमेपलीकडील लष्करी कारवाई ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू झाला होता। कर्नल सोफिया कुरेशी यांनी या ऑपरेशनची मीडिया ब्रीफिंग केली होती। यानंतर महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमादरम्यान मंत्री विजय शहा म्हणाले होते, ज्यांनी आमच्या मुलींना विधवा केलं, आम्ही त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांचीच एक बहीण पाठवली। या विधानाला कर्नल कुरेशी यांच्या धर्माशी जोडून पाहिलं गेलं, ज्याची सर्वत्र निंदा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील महिला व मुलींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे।
या प्रकरणी त्यांनी राज्यात गुन्हेगारांना यंत्रणेचा धाक राहिला नसल्याचा आरोप करत सरकारला एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावून शक्ती कायदा पारित करण्याचा सल्ला दिला आहे. महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा देण्यात कायदेच अडचण ठरत असतील तर कायदेच बदलले पाहिजेत असे ते म्हणालेत. राज्यात गत काही दिवसात महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. छेडछाड, लैंगिक अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार तसेच अल्पवयीन मुलींवरील गुन्ह्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर कायद्याची भीती कमी होत चालल्याची टीका केली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई, जलद न्याय प्रक्रिया आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी विविध स्तरातून होत असताना आमदार रोहित पवार यांनी उपरोक्त टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, पुण्यातील गणेशपेठ भागात एका दुकानदाराने 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक अशी आणखी एक घटना समोर आली आहे. तर दुसरीकडे वर्ध्यातील वडनेरमध्ये 11 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली. यातील पीडित चिमुकलीला अत्याचारानंतर खाजगी रुग्णालयात नेले, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी डॉक्टरने देखील हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. ही अतिशय चीड आणणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. अवकाळी पाऊस होत आहे. सरसकट कर्जमाफी करू असा शब्द महाराष्ट्र सरकारनं दिलेला आहे, पण कर्जमाफी झालेली नाही. राज्याच्या कोणत्याही भागात गेलात तरी शेतकऱ्यांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत. शेतकऱ्यांबद्दल सरकारला काही आस्था नाही का असा प्रश्न पडतो, कारण घोषणा मोठ्या झाल्या तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीच भेटत नाही असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की पुण्याची कायदा आणि सुव्यवस्था गेली काही वर्ष अडचणीत आहे, हे मी सातत्यानं सांगत आहे. याकडे सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी गेली मी 3-4 वर्ष करत आहे. कांदा असो किंवा दूध असो, शेतकऱ्यांना कुठंच न्याय मिळताना दिसून येत नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, युरियाचा तुटवडा जाणवतोय, डिझेल भेटत नाही अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. शेतकऱ्यांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारची आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की परीक्षांमधील गोंधळ आणि भ्रष्टाचार वाढत चाललाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की महिला आणि नागरिकांची सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी असते. त्यामध्ये आम्ही कधीही राजकारण आणलं नाही. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं बोलत असतात, पण कुठे ना कुठे हे सुरू असल्याचं दिसून येत आहे. भ्रष्टाचारांना सरकारनं मदत करू नये, मग त्यामध्ये कुणीही असो. राज्यातील जनतेनं महायुतीला मोठा जनादेश भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी दिलेला नाही. राज्यातील वाढत्या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्त आणि नियमांविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. राज्यभरात तब्बल 60 ट्रॅफिक गार्डन्स वाहतूक उद्यान उभारण्याचा प्रस्ताव परिवहन विभागाने तयार केला असून प्रत्येक उद्यान सुमारे 1 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणार असून त्यासाठी अंदाजे 1 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ट्रॅफिक गार्डन उभारण्यात येणार असून बालकांना प्रत्यक्ष अनुभवातून वाहतूक नियमांचे शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. या गार्डन्समध्ये लहान रस्ते, झेब्रा क्रॉसिंग, वाहतूक सिग्नल, दिशादर्शक फलक तसेच छोट्या वाहनांच्या प्रतिकृती उभारून विद्यार्थ्यांना वाहतुकीचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे ही ट्रॅफिक गार्डन्स केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असणार आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांविषयी व्यापक जनजागृती होण्यास मोठी मदत होणार आहे. भविष्यात जबाबदार वाहन चालक घडवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. या ट्रॅफिक गार्डन्समध्ये वाहन परवाना प्रशिक्षणासाठी ट्रायल ट्रॅकची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी शाळांना वेळेनुसार प्रवेश दिला जाणार असून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. भाजप 2029 मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन स्वबळावर निवडणूक लढवेल असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेता तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला. परिणामी 2029च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या राजकारणात मोठे फेरफार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. देशात नुकत्याच 5 राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यात भाजपनं दमदार कामगिरी करत पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर घडवलं. भाजपच्या या विजयाची देशभर चर्चा होत असताना आता भाजपनं महाराष्ट्रावर आपलं लक्ष केंद्रित केल्याचा दावा केला जातोय. त्यातच काही ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बॅनर्सवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी उपरोक्त दावा केलाय. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं किंवा नाही हा त्यांच्या पक्षाचा आणि महायुतीचा प्रश्न आहे.
बारामतीकरांनी अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं, त्यामुळे त्यांच्या समर्थकांना त्या मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं हे वाटणं साहजिकच आहे. पण 2029 सालची निवडणूक भाजप स्वबळावर लढेल, त्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी बाजूला फेकलेली असेल, असं विनायक राऊत म्हणाले. विनायक राऊत यांनी यावेळी आपल्या पक्षानं कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यावर पाणी सोडल्याचंही स्पष्ट केलं. संदेश पारकर यांनी कणकवलीची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची वाटचाल एकनाथ शिंदेंच्या पक्षाच्या दिशेने सुरू होती, पण आम्ही त्यांच्यावर पाणी सोडलं, असं ते म्हणाले. तामिळनाडूमध्ये कोणाला सत्ता स्थापनेसाठी बोलवायचे यासाठी राज्यपाल समर्थ आहेत. संजय राऊत यांनी राज्यपाल बनू नये. लोकभावनेचा आदर राखण्याचे काम राज्यपालांकडून करण्यात येईल. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे अस्वस्थ आहेत. तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर तुम्ही एक पत्र घेऊन जावे की महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला घरी बसवले, किमान तामिळनाडूमध्ये तरी आम्हाला शपथविधीला परवानगी द्या. कदाचित राज्यपाल सहानुभूती म्हणून तुमच्या अर्जाचा विचार करतील, असा खोचक टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. नवनाथ बन म्हणाले की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले, त्यानंतर संजय राऊत हे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ट्रम्प यांचे चुकलेच, त्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला पाहिजे होते की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि मनपाच्या निवडणुकीत सर्वात मोठा भोपळा मिळाला. आपले आमदार सांभाळता आले नाही म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते. संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचे हाल काय आहेत हे पाहून ट्रम्प यांना प्रश्न उपस्थित केला पाहिजे. नवनाथ बन म्हणाले की सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलवले जाते, पण तामिळनाडूमध्ये राजकीय स्थिती पाहिली तर वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. त्यातून जो योग्य बहुमत सिद्ध करू शकेल त्याला सत्ता स्थापनेसाठी बोलवले जाईल. केरळमध्ये कोणी आडकाठी करत नाही. बहुमत असेल त्याला सरकार स्थापनेसाठी बोलवले जाईल. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न तामिळनाडूमध्ये पूर्ण होऊ शकेल असे संजय राऊत यांना वाटत असेल, म्हणून ते तिथल्या राज्यपालावर टीका करत आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.